धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते। नाफेड अंतर्गत खरेदी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली। सरकारकडून आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू होणार। सोयाबीनला आधारभूत किंमत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे। काय सांगाल आता नाफेडचे खरेदी केंद्र नोंदणीला चालू झालंय, काय नेमकं आम्हा शेतकऱ्यांना भरपूर दिवसापासून प्रतीक्षेत होतो आम्ही की बाबा खरेदी केंद्र, आधारभूत खरेदी केंद्र चालू व्हावं। ते कालपासून चालू झालंय। आम्ही नोंदणी करण्यासाठी आलेलो आहोत इथं। आता नोंदणी चालू झालेली आहे। आता बाहेर मार्केटचा विचार केला तर आधारभूत खरेदी किमतीत खरेदी बाहेर मार्केटला चालू नाही। तिथं 5,328 रुपयांनी खरेदी आहे चालू। तर आता हे आम्हाला चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। खरेदी चालू झाली तर आता नोंदणी चालू झालेली आहे, पण खरेदी सुद्धा प्रत्यक्षात लवकर चालू व्हावी ही आमची इच्छा आहे। मी धाराशिव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचा सचिव या नात्यानं सांगू इच्छितो की कालपासून नोंदणी चालू झालेली आहे। 5:30 वाजल्यापासून वेबसाईट व्यवस्थित सुरळीत चालू झाली। सुरळीत वेबसाईट चालू झाल्यापासून शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळे प्रचंड गर्दी जमा होत आहे आणि आता लवकरच शासन आणखीन शेतकऱ्यांना पर्सनल रजिस्ट्रेशन सुद्धा चालू करणार आहे। सोबत आणखीन प्रत्येक सेंटरला 2-2, 3-3 ID देणार आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये आणि लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने खरेदी करता यावी त्यांची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।